तर मित्रांनो, मी आहे स्टेशनला, प्लॅटफॉर्मला. आज आम्ही हा पूर्ण एक प्लॅटफॉर्म घेतला होता शूट साठी. प्रोडक्शन खूप इझी नसतं. या प्रोडक्शन असं लोकांना वाटतं की अरे बॉस असेल ते, पण त्याच्या मागचं स्ट्रगल आणि किती काय काय मेहनत करावी लागते ना, ही जास्त लोकांना माहित नाही. आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हीच मी सिरीज चालू करणार आहे. हाऊ टू बिकम अ प्रोडक्शन मॅनेजर अँड व्हॉट ऑल थिंग्स आर देअर इन प्रोडक्शन डिपार्टमेंट. तर मी सगळं डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. इवन मी शूट कसं असतं, इक्विपमेंट्स पण सगळे एक्सप्लेन करणार, प्लस प्रोडक्शन विषयी खूप सारी माहिती देणार. आता मी इकडे आहे प्लॅटफॉर्मवर आणि कोणीच नाही, फक्त सेटिंगची माणसं आहेत आणि मी आहे. कारण शूट माझं संपलंय 7 वाजता, सगळे गेलेत, सगळे टोटल सेटिंग बॉयज आणि मी आहे. जोपर्यंत लास्ट गाडी लोड करून जात नाही, जे पण सामान आम्ही आणतो सेटअप साठी, या जी गोष्ट लास्ट पर्यंत ती गोष्ट निघत नाही, म्हणजे शूटिंग लोकेशन पासून ती हलत नाही दुसऱ्या मेन जागेवर, स्टोरेजला, गोडाऊनला या कुठे दुसऱ्या ठिकाणी, तोपर्यंत प्रोडक्शन मॅनेजरची जिम्मेदारी असते, जबाबदारी असते की तो ते लोकेशन सोडून जाऊ शकत नाही. आणि मी आता थांबलोय आणि आता वाजलेत 8. मला 11 वाजता म्हणजे अवेलेबिलिटी भेटणार, मला जागा भेटणार गाडी आणायला, टेम्पोज आणायला. कारण लोकल जागा आहे, शॉप्स आहेत, खूप सारे हे आहेत, पेडेस्ट्रियन वेज आहेत, लोक म्हणजे माणसं सगळे, खूप गर्दी आहे ब्रो. आणि मग या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या. आणि मग आता 10-11 वाजता जेव्हा गाडी येईल तेव्हा ती लोड होणार. मग तिथून पुढे 1-2 तास मग ती गाडी जाणार. मग जेव्हा लास्ट गाडी निघणार, मी रिपोर्ट करून मग मी घरी निघणार. दिस इज हाऊ प्रोडक्शन वर्क्स. आणि मग पुढचं वरचं शेड्यूल करायचं, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. किती खर्च झाला, काय झालं, कुठे खर्च झाला, सगळं इन टोटल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तेव्हा तुम्हाला अजून गमतीदार इन्फॉर्मेशन देईन.